नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर आपल्यासोबत आहेत। सर, इथे नागपूरचा मॅप आहे। आज संपूर्ण देशामध्ये नागपूरची चर्चा होत आहे। नागपूरच्या किती भागांमध्ये या कालच्या संपूर्ण घटनांचा पडसाद उमटलेला आहे, परिणाम झालेला आहे? याच्यात आपण जर बघितलं की दोनच पोलीस स्टेशन आहे, ज्याच्यात म्हणजे एक 500 मीटरचा एक एरिया आहे आणि एक जवळपास 250 मीटरचा एरिया आहे किंवा 300 मीटर। त्या भागात नुसते झालेले जे दगडफेक वगैरे झालेली आहे किंवा थोडी जाळपोळ जे झालेली आहे। तर ह्याशिवाय आम्ही प्रिकॉशनरी जे आहे 11 जे पोलीस आहेत त्याच्यात आपण 168 BNSSमध्ये कारवाई आणि कर्फ्यू लावलेलं आहे, जेणेकरून हे काय वाढू नये आणि तसेच सध्या परिस्थिती शांत आहे आणि कुठलाही याचे नंतर असा काही प्रकार झालेला नाही आहे। सर, किती गुन्हे दाखल करण्यात आले, किती लोकांना अटक करण्यात आलेली आहे या संपूर्ण घटनाक्रमात? आत्तापर्यंत 5 गुन्हे दाखल झालेले आहे आणि त्याशिवाय 50पेक्षा जास्त लोकांना आम्ही अटक केलेलं आहे आणि आमची पुढची कारवाई जी आहे चालू आहे। सर, कालपासून अशी चर्चा होती, तुम्ही पण काल एक प्राथमिक संशय व्यक्त केलेला होता की काही बाहेरचे लोक याच्यामध्ये आलेले आहेत का, अशी शक्यता वर्तवली जात होती। काही व्हेरीफाय झालं आहे? नाही, हे मी कधीही नाही सांगितलं की असं बाहेरचे लोक येऊन त्यांनी असं केलेलं आहे, कारण ते सकाळचा इन्सिडेंट होता, त्याच्यानंतर संध्याकाळी हे झाले आणि मग थोडं दगडफेक जे झालेली आणि त्याच्यात आमचे लोक जास्त इंजर्ड झालेले आहे। 2-3 लोक बाहेरचे होते, ते इंजर्ड झालेले आहे। तर याच्यात आत्ता पण असा कुठलाही दिसत नाही की बाहेरून येऊन लोकांनी असा प्रकार घडवलेला आहे। पण नागपूरच्या ज्या प्रभावित भाग आहे त्याच्या व्यतिरिक्त जे नागपूरचे दुसरे क्षेत्र, तिथले काही तरुण तिथे आले होते, काही शक्यता नाकार? 3-4 लोक आहे जे बाहेरचे त्याच्यात म्हणजे नागपूरमधलेच राहणारे ते लोक आहे आणि ते कशासाठी आले ते व्हेरिफिकेशन आपला चालू आहे, कारण आम्ही बाकीचे कामावर सध्या लागलेलो आहे। सर, दुपारचा एक जो आंदोलन झाला होता आणि तिथे एक पुतळा प्रतिकात्मकरित्या जाळण्यात आला आणि त्यामुळे आमचे धार्मिक भावना दुखावल्या, असा एक विरोध जो आहे तो काल दुपारपासून दर्शवला जात होता। खरोखर त्या जो प्रतिकात्मक पुतळा होता त्याच्यावर काही धार्मिक भावना दुखावले जातील असं काही होतं का? पोलिसांनी व्हेरीफाय केलं आहे का? बघा, हे त्यांची कंप्लेंट होती आणि त्या अनुषंगाने आम्ही केस दाखल केलेले आहे आणि नावानिशी कंप्लेंट आमच्याकडे आली होती, त्या अनुषंगाने आम्ही कारवाई केलेली आहे। परंतु हे जे र्युमर स्प्रेड जे झालेले आहे त्याच्यावर आम्ही जास्त फोकस केलेलं आहे की का असं केलं, कोणी हे फॉरवर्ड केले, असं का सांगण्यात आलं, हे सगळी गोष्टी आपण व्हेरीफाय करतो। तसं काही घडलेलं आहे? काल संध्याकाळी काही मेसेजेस काल दुपारनंतर? बरोबर आहे, जे आपण आत्तापर्यंत सोशल मीडियावर जे रील्स व्हिडिओज लोकांनी अपलोड केलेलं काही लोकांनी, तर ते आपण बघतो आहे आणि व्हेरिफिकेशन आमचं हे चालूच आहे। त्यामुळे असं होऊ शकते की घडवण्यात आलं आहे अशा पद्धतीने पसरू? ते सांगता येत नाही की असं होऊ शकतो आहे। काही सोशल मीडियाचा वापर करून लोकांची भावना भडकवण्याचा असा प्रयत्न भरपूर वेळेस असा होतो आणि याच्यात पण असं झालेलं आहे की ते आपण व्हेरीफाय करतो आहे। सर, 11 पोलीस स्टेशनमध्ये कर्फ्यू आहे, नागरिकांना काय आपण सांगणार? नागपूर पूर्णपणे सुरक्षित आहे आणि कर्फ्यू केव्हापर्यंत राहणार? बघा, जे आम्ही कर्फ्यू प्रिकॉशनरी म्हणून लावलेले आहे, जेणेकरून लोकांना कळावे की आपण शांतता ठेवली पाहिजे। तसेच माझा सर्वांना आव्हान राहील की आपण कायदा कुठलीही परिस्थितीमध्ये हातात घेऊ नये आणि परिस्थिती आपल्याला शांत ठेवायची आहे। र्युमर्सवर तुम्ही विश्वास करू नका किंवा पसरू नका। हे जर केलं तर हे लॉचे विरुद्ध आहे आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सर, पोलीस अधिकारी कर्मचारी किती जखमी झाले आणि सर्वांची स्थिती सध्या कशी? आमचे जवळपास 34 पोलीस अधिकारी कर्मचारी याच्यात जखमी झालेले आणि सगळ्यांची परिस्थिती आत्ता बरोबर आहे। आमचे 2 अधिकारी सध्या DCP रँकचे ॲडमिट आहे आणि त्यांच्यावर उपचार चालू आहे। तर नागपूरच्या एका अत्यंत छोट्या भागामध्ये कालच्या घटनेचा प्रभाव होता आणि आता पोलिसांनी पूर्णपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवलेलं आहे। अफवांवर लक्षही देऊ नका आणि पसरवू नका, असा एक स्पष्ट इशारा आणि एक सूचना जी आहे ते नागपूरचे पोलीस आयुक्त देतात। कॅमेरामॅन अतुल हेडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।